आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि तितकाच जबाबदारीचा क्षण म्हणजे मातृत्व होय. नवीन जीव जन्माला येणार याचा आनंद तर असतोच, पण त्याचबरोबर अनेक प्रश्न, शंका आणि भीतीही असते. यावर रामबाण उपाय म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना होय. 10 वर्षाचा प्रवास, 4 कोटीहून अधिक स्त्रियांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य, सुरक्षित मातृत्वाची नवी आशा. प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही केवळ आर्थिक मदत नाही, तर आई आणि बाळ निरोगी राहण्याची शाश्वती आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमुळे लाखो स्त्रिया मोठ्या आत्मविश्वासाने मातृत्व स्वीकारत आहेत आणि निरोगी भारताचे स्वप्न साकार होत आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना. भारत सरकारने प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही जून 2016 साली सुरुवात केली. या योजनेला 9 जून 2026 रोजी 10 वर्ष पूर्ण झाली. 10 वर्ष सफलतेची याचेच औचित्य साधून वसाहत रुग्णालय गांधीनगर आपणापुढे सादर करीत आहे एक छोटीशी नाटिका, मातृत्वाची सुवर्ण पहाट. चला बघूया. मातृत्वाची ओढ आणि मायेची सावली. मातृत्वाची ओढ आणि मायेची सावली तिच्या हृदयी फुलते प्रेमाची पावले. तिच्या त्यागातून घडते सुंदर जीवन. तिच्या प्रेमाला नसते कधीच अंतर. आई, मला 2 दिवसापासून बरं वाटत नाही. चक्कर येते, उलट्या होत आहेत. बाळा, काळजी करू नकोस, कदाचित आनंदाची बातमी असेल. काय झालं सुनीता, तब्येत बरी नाही का तुझी? मला भीती वाटते. काही गंभीर तर नाही ना? काय नाही, चला आपण लगेचच हॉस्पिटलला जाऊया. आई, आम्ही दवाखान्यात जाऊन येतो. डॉक्टर, आमचे रिपोर्ट बघा. हो. अभिनंदन, तुम्ही आई होणार आहात. खरंच डॉक्टर, मी आई होणार? माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद आहे. हो, पण आता काळजी घेणे आवश्यक आहे. पुरेशी विश्रांती, योग्य आहार आणि फेर तपासणी करणे आवश्यक आहे. आणि गर्भधारणेच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे ना? डॉक्टर, माझे बाळ निरोगी राहील ना? हो, नक्की, पण फक्त योग्य मार्गदर्शनाचे पालन करा व गर्भधारणेची नोंदणी करा. दिवस जातात, बाळाची वाढ होते. घरातील प्रत्येक श्वास हा बाळाच्या जीवाभोवती फिरत असतो. सरकार, डॉक्टर, सिस्टर आणि आशाताई या सोबत आहेतच. काय सुनीता, बरी आहेस? हो, बरी आहे. लो गोळ्या घेतीस रोज? हो, घेते ना. पुढील तपासणीसाठी दवाखान्यात येऊन जा. हो, येते. मातृत्वाचा प्रवास हा फक्त बाळाला जन्म देण्यापुरता मर्यादित नाही, तर बाळ आणि आई निरोगी राहण्यासाठी योग्य आहार, नियमित तपासणी, मानसिक स्वास्थ्य आणि कुटुंबाचा आधार हा तितकाच महत्त्वाचा आहे. डॉक्टर, ANM फेर तपासणीसाठी यायला सांगितलं होतं. सुनीता, तू आता 2 जणांचे जेवण नाही तर 2 जीवांचे पोषण करायला पाहिजे. मग मला नेमकी काय खायला हवे? तू तुझ्या आहारामध्ये दूध, दही, अंडी, हिरव्या पालेभाज्या, प्रथिनयुक्त आहार, सकस आहार, थोडी हलकी विश्रांती हे सगळं समावेश करायला पाहिजेस. आमच्या काळी म्हणायचे की पपई खाऊ नको, बाहेर जाऊ नको. आई, अंधश्रद्धेपेक्षा जर आपण समतोल आहार आणि विश्रांती घेतली आणि योग्य ती काळजी घेतली तर सर्व कसं व्यवस्थित होते बघा. डॉक्टर, मोबाईल TV बघितलं तर चालेल का? हो, चालेल की, पण प्रमाणामध्ये काय. आनंदी वातावरण आणि पुस्तक वाचन हे जरा जास्त केलंस तर बरं होईल. सुनीता, गर्भावस्थेत काही तपासण्या व औषधे घेणे आवश्यक आहे. कोणत्या तपासण्या औषधे घ्यावी लागतील? ही यादी: रक्त तपासणी, BP, शुगर आणि काही इतर तपासण्या आहेत, या कराव्या लागतील. तसेच सोनोग्राफी करावी लागेल. नेमकी कोणती औषधं घ्यायची? लोह गोळ्या, कॅल्शियम गोळ्या व वेळेवर लसीकरण हे एवढंच करावं लागेल. आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घ्यायची नाहीत. हो. अचानक पायावर सूज येणे, डोके दुखणे किंवा
बाळाची हालचाल कमी जाणवणे अशा लक्षणाकडे दुर्लक्ष करायचं नाही. स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि तितकाच जबाबदारीचा क्षण म्हणजे मातृत्व. 9 महिने आई उदरात आपल्या बाळाला वाढवीत असताना अनेक स्वप्न पाहते. योग्य आहार, नियमित तपासणी, मानसिक स्वास्थ्य आणि कुटुंबाचा आधार असलेली सुनीता बाळंतपणासाठी दवाखान्यात येते. ये सुनीता ये, बस स्वागत आहे तुझे. ताई मला थोडी भीती वाटत आहे. अगं ते स्वाभाविकच आहे. खरं तू योग्य ती काळजी घेतली आहेस, सर्व काही डॉक्टरांच्या सल्ल्याने केले आहेस, त्यामुळे आता घाबरू नको, सर्व काही व्यवस्थित होईल. हो, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व उपचार वेळोवेळी घेतले आहेत. सिस्टर यांना प्रसूती विभागाला. ये सुनीता, सावकाश आहे. हा, क्षणोक्षणी उत्सुकता वाढत आहे. आई होण्याचा आनंद आणि प्रसूतीच्या वेदना यांचा संगम म्हणजेच मातृत्वाचा सर्वोच्च क्षण होय. अभिनंदन. सुनीताने सुंदर आणि गोंडस बाळाला जन्म दिला आहे. हा, हो. हे. या इथे या सासूबाई, इथे या. बाळाला फक्त आणि फक्त 6 महिने आईचंच दूध द्यायचं आणि बाळाला वेळेवर लसीकरण करून घ्या. तसेच तुला व्यवस्थित आहार घ्यायचा आहे, पौष्टिक आहार घ्यायचा आहे व पुन्हा फेर तपासणीसाठी यायचंय. हे बघ सुनीता, आता गरोदरपणी जशी जेवत होतीस तसं आता बाळंतपणानंतरही सकस आहार, दूध, दही, अंडी, भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या, डाळी, हे सगळं काही हाई तसं जेवणामध्ये चालूच ठेवायचंय काय. जेणेकरून तुला चांगलं दूध येईल आणि बाळाला चांगलं पोषण मिळेल. मी सुनेची आणि बाळाची काळजी घेईन. आता घरातल्या जबाबदाऱ्या मी पण वाटून घेईन. आज ह्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत आहे याचं कारण वेळेवर नोंदणी, योग्य मार्गदर्शन आणि आरोग्याच्या उत्तम सोयी याचाच हा परिणाम आहे. माझ्या गर्भधारणेपासून आशा सेविका, सिस्टर व डॉक्टरांनी खूप मदत केली आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमुळे आर्थिक आधार तर मिळालाच, पण त्याचबरोबर पौष्टिक आहार घेणे सोपे झाले. वेळेवर नोंदणी करूनी तपासणी नियमित करूया. वेळेवर नोंदणी करूनी तपासणी नियमित करूया. तरुणी संपूर्ण लसीकरण विरोधी समोर पार करूया. प्रधानमंत्री मातृवंदना मातेचा सन्मान वाढवते, सुरक्षित मातृत्वाच्या वाटेवर भारताला सुरक्षित करते. पात्र परिचय. सुनीता, सुनीताच्या भूमिकेत ऋतुजा परीट अधिपरिचारिका. पती, पतीच्या भूमिकेत क्लेरा चोपडे अधिपरिचारिका. सासूबाई, सासूबाईच्या भूमिकेत शुभांगी केसरकर अधिपरिचारिका. डॉक्टर, डॉक्टरच्या भूमिकेत स्वाती कोळपे अधिपरिचारिका. सिस्टर यांच्या भूमिकेत रुदा काळे अधिपरिचारिका. आरोग्यसेविका, आरोग्यसेविकाच्या भूमिकेत वैशाली मोरे. निवेदक कल्पना रत्नाकर अधिपरिचारिका. पात्र परिचय जया चिंचवाडकर अधिपरिचारिका.